नाव बदललंय, पण प्रवास आता अधिक आकर्षक आणि नव्या अंदाजात सुरू झालाय. अनुश्री फिल्म्स आता भडंग या नव्या रूपात. कोकण म्हणजे आंबा, फणस, काजू किंवा कोकम नव्हे. कोकण म्हणजे ही साधी भोळी माणसं. काय माणूस की त्यांच्यात. म्हणजे शिकताना वाचलो कधी खाते असा झाला माझा. आजही कोकणात कोणाच्याही घरात जा आणि मला भूक लागली म्हणा, ते उपाशी कधी पाठवणार नाही. त्यांच्या जेवणातलं जीव घालतील, खाऊ घालतील. पाणी मागितलं तर पाणी देऊन सरबत पण देतील. यावा कोकण आपलंच असं. हापूस हा हायब्रिड आंबा आहे. खालचा झाड आणि इतके वर फळ आहे. किती वाईट आहे तात्या येऊ. नांग्या काय शेत आपल्या मिशाला टक्कर देण्यासारखे आहेत का नाही. सावकाश सावकाश गळ्याला लागेल. मित्रांनो, ही जंगल, ही झाडं पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. म्हणजे काय, याची कोणी लागण करीत नाही, ह्याला कोणी पाणी देत नाही, ह्याला कधी औषध फवारणी नाही. आपोआप येतंय आणि आपोआप ह्याची फळं गळून पडतात, परत नवीन झाडं येतात. जसं ही जंगल निसर्गावर अवलंबून आहे ना, तशी इथली माणसं पण अवलंबून आहे. त्यांनी त्यांची जीवनशैली बरोबर याच्यावर आधारितच केलेली. हा निसर्ग काय देईल तेच खायचं आणि तीच वस्तू वापरायची. तिथं आपल्या शहरातल्यासारखं प्रदूषणयुक्त कुठलीच वस्तू वापरली जात नाही आणि कुठलंही असं खराब अन्न खात नाहीत. ते जे शरीराला पोषक आहे तेच अन्न खाणं. चला तर मग काका एकाशीच्या पिठाचे ते तांदळाच्या पिठाचे आहेत. कसं बनवले हे पीठ गोळे बनवायचे, मळून. मळून मळायचं आणि गरम पाण्यात ठेवायचं टोपामध्ये. ते टाकवायचे शिजवायला. हा शिजल्यानंतर शिजले किंवा उकडल्यानंतर ते मग ते मशीन याच्यामध्ये शेवाळा येतो त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग ते दाबायचे. ताकदीने दाबायचे. तिने दाबावे लागतात. हा मग ते बाहेर पडतात. वा, हे नाश्त्याला. शिरवाळे केले तयार. काय म्हणता काका तुम्ही याला? म्हणलं आम्ही याला शिरवाळे म्हणतो. आमच्याकडे शेवया म्हणतात. शिरवाळे आमच्याकडे शिरवाळे म्हणतात मालवणी भाषेत. हा हे कधी शेतीमध्ये बैल वगैरे काम करतात ना, हा शेती संपली शेती, हा ते बैलांना पण खायला देतो आम्ही. हे बघा हा रस आहे. हा रस त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि द्यायचं. नारळाचा रस. हा, तो नारळ, खोबरं, गूळ, हा हा वेलची, हा याचा रस बनवलेला आहे सगळा. बर. त्याची कल्पनाच करू शकत नाही काका. त्याची सवय ना, काय उपमा द्यावं हीच कळा ना मला. गोळा आहे, खोबरं आहे, नारळाचं दूध आहे काढलेलं, नारळाचं पाणी, पाणी बी, खोबऱ्याचं पाणी. पाणी बनवून परत खोबऱ्यातनं निघलेलं दुधासारखं ते नाही, नारळ किसून वाटावं लागतं. हा हा. मिक्सरला त्या लावावं गुळाने लागतं. विलाचीने खमंग खमंग होतं.
अहो काय करतात ती गाडी चायनीजच्या गाडी आपण मॅगी खातात पोरं पचा किती हलका असून याच्यावरच कळतंय. ताई शेणाने सारवलेलं दिसतंय सगळं घराचं. हो आम्ही शेणानेच सारवतो. किती दिवसात एकदा सारवावं लागतंय? 15 दिवस 8 दिवस. आवडले ना तुम्हाला? हो आवडलं ना मलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला आवडलं ही. चौकड काय काय खात असताना तुम्ही काय काय पाहत असतात पण अण्णा एवढा खाणार असून अण्णालाच पहिल्यांदा भेटले 100त एखादा की बी कोकणी बांधव असेल तोच ओळखील. आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालं पाहिजे. काय राव फक्त तुम्हालाच माहिती गपचूप गपचूप खाल्ल्यावानी खायचं होय. सबस्क्राईब करा राव हो द्या लोकांना माहिती. काय नाही फणसाचं झाड बघून आलो. तुम्हाला पाहिजे का तो फणस? आता पाहिजे पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटले कारण हे कुठं पण भेटत नाही हो. हा तुम्ही कधीपासून ही झाडं लावलेत? हे झालं 25 वर्ष झाली. 25 वर्षाचं झाड आहे इतके वर्ष जपावं लागले पण असं वाटतं घरी नेऊन खावं काय नो. मैदान मध्ये मॅच चालू आहे. बर जो जितेल त्याचा तो फणस. चालतंय की हा, चला. क्रिकेट ना हा, अहो क्रिकेट. आमचा बालपणीचा खेळ आहे. जिंकणार ना आम्हीच नेणार फणस. घेऊन जा तुम्ही, नेला तरी हरकत नाही, जिका पाहिले. बर 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 घेऊ का मग? घ्या घ्या. हो लहान लहान पोरगी आहेत तिकडे खेळा. लहान पोरगे आहेत ना लहान असला आणि मोठा असला क्रिकेट क्रिकेटच आहे. बरोबर. एकदा हातात बॅट आली ना सिक्सर शिवाय खेळ नाही. बरं बरं विचार अहो बॅट आणि बॉल तेवच आहे ना हो हो. मग अहो फायदा होत असल्यावर फायदा कितपर्यंत होता तो बघूया ना. हा अहो ते सुनील गावस्कर कपिल देव त्यांना कोणी शिकवले क्रिकेट? लहानपणीच खेळायला शिकले. आम्हीच शिकवलं. होय काय? लहान लहान होती म्हणायचे अण्णा आम्हाला शिकवा. मग आपणाला पण शिकवा ना तुम्ही आता. तुम्हाला शिकवतो पोरांना बी शिकवतो. शिकवा. वर्ल्ड कप मिळायचा म्हणल्यावर काय दुसरं काय असतं मी तुमच्याकडे दिलं असतं वजन. माझे फणस म्हणलं की जीव का प्राण. पोरांनो ते फणस नाही वर्ल्ड कप आहे जो मी जिंकून येणार. मला तुम्ही हरवून दाखवा इथं ठेवणार. अरे माझी बरोबर आहे तुम्हाला 2 पिढ्या लागणार. तुमच्या आजीचा बाई बरोबरीच आहे मी. ते नवीन पिढीचे पोरगी आहे. असू द्या ना. तुमका जमणार काय? तजुर्बा और बुढ़ापे का नाम क्या होता है? अक्लमंदी होता है. येऊ दे टाक. ए पोरांनो काय जमते का नाही बॉलिंग तुम्हाला का? या पोरांना फाईट द्यायचा पूर्ण प्रयत्न केला. ए लगा लगेच जेलते तोय आवड झालो. ए नाही 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 ए तुम्ही लगा तुम्ही चिटिंग केली पणच नाही द्यायची म्हणून असं सांगतोय तुम्ही. ए नाही लगा नाही लगा ए नाही ए लगा फणस देत नाही म्हणून वय. पण यांची एनर्जी काहीतरी आवडत होती. हे आपल्याला नाही आवडलं बाबा अजिबात. नाही नाही हे मॅन ऑफ द मॅच मारणार मारणार. शाबास. याओ. पोरांनो आता अण्णाला काय होणार नाही बाबा. अण्णा म्हातारा झाला मान्य करतो. तुम्ही उद्याचं भविष्य आहेत. ते आजची लहान मुलं म्हणजे उद्या भारताचं भविष्य आहेत. आता आमचं काय आता तुमचं बघून आलता जोश. आम्हाला वाटलं काका पहिल्यासारखं खेळू शकतो. ते काका गेले होय आपले. बरं बरं पहिल्यासारखं खेळू शकतो. हे बघा माणसाचं जीवन कसं असते. चेंडूकडे लक्ष द्या. पहिल्यांदा ही चेंडू खाली पडल्यावर किती उडतो. पहिला ओढला ते तुम्ही दुसरा तिसरा आता तो जागेवर हालतोय ते आम्ही. ते चेंडू कधी हालायचा बंद होईल सांगता येत नाही. मग आता काय करताय फणस घेऊ का ठेवू? घेऊन जा. धन्यवाद. चला. फणस फक्त निमित्त झालं पण या पोरांनी पार दमवलं बरं का. मित्रांनो
दिवसभर क्रिकेट खेळून जाम जातात. भूक अशी सपाटून लागली ना, असं ते काहीतरी खातो. हो अण्णा, हे बघा कोंबडे आणले तुमच्यासाठी स्पेशल आहे का. आपण स्वतःच्या हे बघा काका ते कांदा भाजून काय करताय? आता वाटण करणार. परतला का कांदा? चालू आहे परत तुमका बघितच होते काय होया नको त्या. मागच्या पिढीचा वारसा तो चालू ठेवलाय. बरोबर. कोकणातल्या माणसाची माणुसकी शहरात गेलं तरी तुम्ही परत याचा हरवून नाही दिली तुम्ही. हो या तर आमका करूच आता पुढे चालू ठेवतो शेती करूची सगळ्यात करूचा. बरोबर आहे, बरोबर. चांगले तू भाषा बी जतन केली. अण्णा कांदा आता लाल झालेला आहे, म्हणजे तयार झालेला आहे. तो आता काढून वाटप करायचं आहे. हा काढूया ना. मटण हे तयार झाल्याशिवाय मटण येणार नाही. नाही हे वाटायचं नाही. त्याच्यात हळद टाकली, लसूण टाकली, आला टाकलं, खोबरं टाकलं, कांदा टाकलो. हिरवं काय? हा त्याचे तो म्हणजे आपला कोथिंबीर कोथिंबीर. अण्णा हे आता कोंबड्याचं मटण टाकतो आम्ही. हा हे बघा कोंब बा, हे बघा आता कोंबो कोंबो कोंबडो. कोंबडा माका भूक लागली. भूक लागली, लय भूक लागली. लय बोलतो तुम्ही, खूप बोलतो. खूप भूक लागली. ए बरोबर बस आणलं काय? थांबा काका थांबा, त्याला मांडू द्या खाली. वा चला, कधी जेवण असं झालंय. काका वाढाय कोण आहे आता? त्याला मीठ आणि मसाला इतका राईट झाला ना मापात, आमचा अंदाज वाया जाणार नाही. गावठी मसाला आणि लिंबू जरा पाहिजे. संत्री सारखं दिसतंय मग ती गावठी लिंब आहे. तुमच्याकडची. हो अहो संत्री सारखा कलर आहे आतून त्याला. गावठी लिंब. मी पहिल्यांदा पाहतोय बरं का. हा हा मित्रांनो, सगळ्या मसाल्याची चव तर आहेच, पण ह्या जंगलाच्या मधोमध चांदण्याखाली उघड्या आकाशात उघडं शिजवलेलं जेवण आणि विशेष म्हणजे ह्यांचं जे प्रेम आहे, त्या कोकणी माणसाचं त्याच्यामध्ये उतरलेलं प्रेम, त्या प्रेमाची चव काय आवरच. आपला तर छंद आहेच, जिथे जाऊ तिथे खाऊचा, पण प्रेमाने खाऊ. जिथे जातलो तिथे खातो. तिथे खातलो. मनसोक्त कोंबो खाल्ल्यानंतर कोकणातलं प्रसिद्ध दशावतारी नाटक बघायचा योगा अगदी मातीतल्या कलाकारांनी ही कला अजून जपवून ठेवली आहे. दिवसभर कष्टाने कंटाळलेले लोक रात्री विरंगुळ्यासाठी जमली होती. सलग 4 तास हे नाटक चालू होतं. OTTच्या या जमान्यात
आपल्या पौराणिक कथा अशा जिवंत पाहताना मन भरून आलं. मित्रांनो, कोकण फिरता फिरता आपण आलोय आता सावंतवाडीला. न खाणारी मुलं किती पण खातील. ते मासे न खात ते हा. हा हा आता आल्यातच मासे तर वेगळा मासा आला त्यामुळे त्याचा आनंद घेतो. हे होणारच होतं.